आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रॅव्हल बॅगचा दुसरा प्रकार बघायचा आहे। ही थोडीशी मोठी आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रॅव्हल बॅग बघितली होती, त्याच्यापेक्षा ही थोडीशी मोठी बॅग आहे। आणि त्याच्यासाठी मी हे दोन क्विल्ट केलेले पीस घेतलेत। मी याच्या मागे रबर शीट जोडली आहे। इथे तुम्ही फोमसुद्धा लावून असं क्विल्ट करू शकता। इथे मी 2.5 mm ची रबर शीट चारही बाजूने शिवून घेतली आहे। आणि याचं माप आहे 20 इंच बाय 14 इंच चे दोन पीस घेतलेत। आणि त्याच्यानंतर त्याला मधून सेंटर मार्क करून घ्यायचा आहे। आणि साईडला इथे मी 2 इंच मार्क केलं आहे, 2 इंच। तसंच इथे सुद्धा 2 इंचच मार्क करायचं आहे। आणि हा मी शेप असा दिला आहे, असा। इथे एक शेप देऊन झाल्यानंतर हे असं फोल्ड करायचं आणि असाच शेप ह्या बाजूला सुद्धा द्यायचा आहे। आणि ते झाल्यानंतर ही बाजू ह्या दुसऱ्या बाजूवर ठेवून असाच शेप देऊन त्याच्यावर कटिंग करून घ्यायचं आहे। हा असा वरच्या बाजूने शेप दिलाय दोघांवरही। त्याच्यानंतर आपल्याला एक समोरच्या बाजूला पॉकेट बनवायचं आहे। आणि त्याच्यासाठी मी हा एक क्विल्ट केलेलाच पीस घेतला आहे आणि त्याचं माप आहे 13 इंच बाय 10 इंच। हा तुम्ही थोडासा मोठासुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला शेप द्यायचा आहे, पण तो आपण नंतर देऊया। त्याच्या मागे रबर शीट जोडली आहे आणि वरून 2 इंचावर मार्क करायचा आहे, 2 इंच। आणि त्याच मापाची 2 अस्तरचे पीस घेतलेत। एक अस्तरचा पीस घ्यायचा आहे आणि त्याच्या मागे ठेवायचा आहे। आणि हे जे आपण 2 इंचावर मार्क केलं होतं त्या मार्किंगवर अस्तर बरोबरच कट करायचं आहे। अस्तर बरोबरच हे असं कट करून घ्यायचं। हे दोन्ही पीस कट करून घेतले। त्याच्यानंतर ही एक 13 इंचाची झिपर घेतली आहे, ती सरळ बाजू अशी जोडायची आणि त्याच्या मागे हा अस्तरचा पीस। हे शिवून झाल्यानंतर हे मागे घेते असं अस्तर आणि इथे टॉप स्टिच करायचा आहे। आणि हा भाग जसा जोडला आहे तसाच हा वरचा भाग सुद्धा जोडायचा आहे, असा। हे असं शिवून घ्यायचं आणि शिवून झाल्यानंतर वरच्या बाजूला करून टॉप स्टिच करायचं आहे। हे इथे असे दोन्ही पीस जोडून घेतलेत आणि त्याच्यानंतर इथून रनरसुद्धा घालून घ्यायचा आहे। एक अस्तरचं पीस घेतला आहे आणि तो असा त्याच्या मागे ठेवायचा आणि चारही बाजूने शिवून घ्यायचं। इथे हे असं सेंटरचं मार्क करून घेतलं आहे अस्तर जोडून झाल्यानंतर। आणि असा इथे एक राऊंड शेप द्यायचा आहे। हा सुरुवातीला सुद्धा देऊन आपण नंतर ही झिप जोडू शकतो। असा शेप दिला आहे आणि हा असाच फोल्ड करून इथे सुद्धा असाच शेप द्यायचा आहे। त्याच्यानंतर एक स्ट्रीप घेतली आहे जी 17 इंच बाय 1.5 इंचाची आहे आणि तेवढ्याच मापाचं अस्तर घ्यायचं आहे आणि 17 इंचाची एक झिपर। इथे मी रबर शीट जोडली नाही आहे। आणि ही झिपची सरळ बाजू ह्या इथे सरळ बाजूला ठेवायची आहे आणि अस्तरची सरळ बाजू झिपच्या मागे। आणि हे असं इथून इथे शिवून घ्यायचं आहे। इथे ही झिप जोडून झाल्यानंतर हे असं करून इथे टॉप स्टिच करायचं आहे। इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर हे अस्तर आणि फॅब्रिक आतल्या बाजूला असं फोल्ड करायचं आहे, असं। तसंच अस्तरसुद्धा आणि इथे शिलाई करायची आहे। ही अशी पट्टी तयार करून झाली आहे आणि त्याच्यानंतर इथून
आणि इथून एक एक रनर घातला आहे. जर एकच रनर घालायचा असेल तर तो ह्या साईडने घालायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही एक फॅब्रिकची पट्टी घेतली आहे आणि त्याचं माप आहे 30 इंच बाय 2.5 इंच. 30 बाय 2.5ची ही फॅब्रिकची स्ट्रीप घेतली. इथे तुम्ही ह्या पट्टीच्या मागे कॅनव्हाससुद्धा जोडू शकता किंवा क्विल्ट केलेली स्ट्रीपसुद्धा इथे घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याच मापाचं एक अस्तर घ्यायचं आहे. हे थोडंसं मोठं आहे. हे शिवून झाल्यानंतर मी एक्स्ट्रा अस्तर कट करणार आहे. ही सरळ बाजू आणि अस्तरची सरळ बाजू एकत्र ठेवायची आहे अशी, आणि एका बाजूने शिवून घ्यायचं आहे. एका बाजूने इथून इथेपर्यंत ही पट्टी एका साईडने शिवून झाल्यानंतर ही अशी आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे अशी, आणि त्याच्यानंतर इथे टॉप स्टिच करायचं आणि इथून इथे ही सुद्धा बाजू शिवून घ्यायची आहे. आणि हे शिवून झाल्यानंतर जर एक्स्ट्रा अस्तर असेल तर कट करून घ्यायचं. ही इथे शिलाई केली आहे, अर्धा इंच आतमध्ये शिलाई केली आहे आणि ही इथे कॉर्नरला. आता हे झाल्यानंतर हा झीप लावलेला पीस आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला फोल्ड करून सेंटर मार्क करून घेतलं आहे. आणि सेंटर मार्क झाल्यानंतर ही फोल्ड केलेली बाजू आहे आणि ही इथे शिलाईची बाजू आहे, ती अशी जोडायची आहे. जी फोल्ड केलेली बाजू आणि ही फोल्ड केलेली बाजू एका लाईनमध्ये येतील असे आपल्याला हे ठेवायचे आहेत. हे असं इथे शिलाई करायची. त्याआधी इथे सेंटर मार्क करायचं आहे. हे असं फोल्ड करून ही शिलाई झाल्यानंतर इथे पायपिंग करायची आहे. अशी पायपिंग करून ह्या साईडला जिथे फॅब्रिक आहे तिथे हे असं करून ह्याच्यावर टॉप स्टिच करायचं आहे. इथे हे असं टॉप स्टिच करून घेतलं आहे शिलाई ह्या बाजूला घेऊन. त्याच्यानंतर आपल्याला हा पीस घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण शेप दिला होता तो पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा झीप लावलेला पीस घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा फोल्ड करून सेंटर मार्क करून घेतलं आहे. तसंच ह्या पीसवर सुद्धा सेंटर मार्क करून घेतलं आहे आणि इथे वरच्या बाजूला शेप आहे, खालच्या बाजूला 1 इंच मार्क करायचा आहे 1 इंचावर आणि हा पीस इथे ठेवायचा ह्या मार्किंगवर असा, आणि इथे चारही बाजूला असं मार्क करून घ्यायचं. हे असं मार्क करून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे 2 बेल्ट घेतले, ते 45 इंचाचे 2 बेल्ट आहेत. त्याच्यातला एक बेल्ट आपल्याला इथे जोडायचा आहे. त्याच्यासाठी सेंटरकडून दोन्ही बाजूला 4-4 इंच मार्क करून घ्यायचं आहे. 4 इंच एका बाजूला, 4 इंच एका बाजूला, आणि वरून 2.5 इंचाचं मार्क करायचं आहे. जे आपण जो दुसरा पीस असेल त्याच्यावर वरून 2.5 इंचाचं मार्क करायचं आहे, कारण इथे हा बेल्ट इथेच येईल, इथेपर्यंत शिवायचा आहे. आणि मार्किंगच्या बाहेर इथून हा बेल्ट असा जोडायचा, इथे शिवायचा आहे. तसंच ही दुसरी बाजू इथून अशी जोडायची. इथे हा असा बेल्ट जोडून घेतला आहे आणि बेल्ट जोडून झाल्यानंतर ही आपण स्ट्रीप केली होती ती आपल्याला घ्यायची आहे आणि इथे सेंटर मार्क केलं होतं. हे असं सुरुवातीलाच हे जोडण्याच्या आधीच फोल्ड करून सेंटर मार्क करून घेतलं होतं आणि हे मार्क झिपची साईड इथे जोडायची आहे. इथे शिलाई अशी ओपन आहे, ही बाजू इथे जोडायची आहे. इथे हे असं इथून इथेपर्यंत जोडायचं आहे, इथेपर्यंत. आता हे इथेपर्यंत जोडून घेतलं आहे आणि हे झाल्यानंतर ही दुसरी बाजू ही अशी पहिल्यांदा जोडून घ्यायची आहे. आपल्याला किती फॅब्रिक एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते बघायचं आहे. आणि हे झाल्यानंतर इथून
ही इथेपर्यंत येते एवढी शिलाई जाईल. त्याच्यानंतर हा भागसुद्धा असाच घ्यायचा आहे, हे असं करून. आणि हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आधी फोल्ड करून कट करायचं. हे एवढं फॅब्रिक एक्स्ट्रा आहे. आणि त्याच्यानंतर हे जोडायचं आहे, जोडून त्याच्यावर पायपिंग करायची, ही जशी इथे केली होती. आणि त्याच्यानंतर ह्या फॅब्रिकच्या साईडला घेऊन इथे टॉप स्टिच करायचं आहे. हे असं टॉप स्टिच करून झाल्यानंतर हा असा राहिलेला भाग इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचा. आणि शिवून झाल्यानंतर त्याच्यावर पायपिंगसुद्धा करायची आहे. ही अशी चारही बाजूने पायपिंग करून घेतली आहे. आणि पायपिंग झाल्यानंतर हे असं सरळ करायचं आहे. हे सरळ बाजूला केल्यानंतर हा पीस आपल्याला घ्यायचा आहे. आपण इथे चारही बाजूने मार्क करून ठेवलं होतं. आणि हे मार्किंग असं खालीपर्यंत घ्यायचं आहे, तसंच हे मार्किंग वरपर्यंत घ्यायचं आहे. आणि हे जे मार्क केलं त्याच्या आतमध्ये येणार आहे ते, ही शिलाई अशी आतमध्ये येणार. पिन लावूनसुद्धा शिवू शकतो. तर इथून शिलाई करायची आहे ह्या साईडने अशी, ही अशी गोल शिलाई इथून इथे करून घ्यायची ह्या बाजूला. इथे हे पॉकेट चारही बाजूने असं शिवून घेतलं आहे इथून इथेपर्यंत. आणि हे आपलं पॉकेट तयार झालं आहे एवढं मोठं. आणि वरच्या बाजूला सुद्धा हे एक पॉकेट. आणि आता हे झाल्यानंतर इथे आपण 45 इंचाचा बेल्ट 8 इंच मार्क करून जसा जोडला तसाच हा दुसरा भाग आहे, त्याच्यावर सुद्धा 45 इंचाचा बेल्ट इथे सेंटरकडून 4 इंच मार्क करून जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 20 इंच बाय 14 इंचाचा हा अस्तरचा पीस घेतला आहे, ह्याच मापाचा आहे. आणि ह्याच्यासारखा त्याला शेप दिलेला आहे. इथे ह्या अस्तरच्या पीसला वरून 4 इंचाचं मार्क केलं आहे. वरून 4 इंच एक लाईन आखून घेतली आणि मध्ये सेंटर मार्क केलं. इथे आपल्याला कट करायचं आहे, पण त्याआधी एक आपण झिप बनवून घेऊया. ही 16 इंचाची मी झिपर घेतली आहे, 16 इंचाची. त्याच्यात रनर घातला आहे. तसंच हे अस्तरचे 2 पीस घेतले जे 1.5 इंच बाय 4 इंचाचे आहेत. 4 इंच बाय 1.5 इंच. आणि ते साईडला जोडायचे आहेत असे. शिवून झाल्यानंतर वरच्या बाजूला करून याच्यावर टॉप स्टिच करायचं आहे. असाच हा दुसरा पीससुद्धा इथे जोडायचा आहे दुसऱ्या बाजूला. ही अशी झिपर बनवून घेतली आणि त्याला सेंटर मार्क करून घेतला आहे. याच्या दोन्ही बाजूला अस्तरच्या स्ट्रीप जोडल्या आहेत. आणि ते झाल्यानंतर सेंटरचा मार्कसुद्धा करायचा आहे. आणि रनरची साईड अशी ह्या साईडला येईल अशी ही झिपर ठेवायची आहे. आणि इथे मी जे मार्क केलं होतं तिथे मी कट करून घेतलं. हा वरचा भाग थोडासा साईडला ठेवूया. आणि इथे रनरची साईड अशी आहे, हा मार्क आणि हा सेंटरचा मार्क एकत्र येईल असं ठेवायचं. आणि इथून इथे शिवून घ्यायचं आहे. ही झिप इथे जोडून झाल्यानंतर ह्या फॅब्रिकच्या बाहेर जी ही स्ट्रीप आली आहे ती आधी कट करून घ्यायची. म्हणजे हे आता कट करून घेतल्यानंतर हा वरचा भाग जोडताना आपल्याला तो आपण सहजासहजी जोडू शकतो. आणि आता ते झाल्यानंतर ही शिलाई खालच्या बाजूला ठेवून इथे टॉप स्टिच करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर हा वरचा भाग जसा आपण कट केला होता तसाच वरच्या बाजूला असा जोडून घ्यायचा. शिवून झाल्यानंतर वरच्या बाजूला करून टॉप स्टिच करायचं. ही अशी वरची बाजूसुद्धा शिवून घेतली आहे. आणि त्याच्यानंतर सेम मापाचा एक दुसरा अस्तरचा पीस घ्यायचा आहे. त्याचं माप आहे इथे 20 इंचाचं आणि इथे 16 इंचाचं 14 इंचाचं. 20 बाय
14चा एक अस्तरचा पीस आणि त्याच्या मागे हा पार्ट असा जोडायचा आहे. ही झिपर वर येईल असं ठेवायचं आहे आणि हा प्लेन पीस घ्यायचा आहे ज्याच्या मागे आपण पॉकेट केलं नव्हतं. हा पीस घ्यायचा आहे. हा असा ठेवून त्याच्या मागे हे असं चारही बाजूने शिवून घ्यायचं. इथे हे झिपचं पॉकेट जोडून चारही बाजूने शिवून घेतलं आहे आणि ते झाल्यानंतर हा जो पॉकेटचा पार्ट आपण बनवला होता त्याच्या मागे सुद्धा एक अस्तरचा पीस जोडायचा आहे. सारख्याच मापाचं अस्तर घेतलं आहे 20 इंच बाय 14 इंचाचं आणि हे चारही बाजूने शिवून घ्यायचं आहे. इथे हा अस्तरचा पीस जोडला आहे. बऱ्याचदा हे अस्तर जोडताना हे बेल्ट इथे शिलाईत येऊ शकतात. हे बेल्ट खाली करायचे आणि नंतरच हे शिवायचं आहे. त्याच्यानंतर हा मी एक क्विल्टेड पीस घेतला आहे. त्याचं माप आहे 21 इंच बाय 12 इंच. हे इथून इथे 21 इंच आहे आणि हे 12 इंच आहे. आणि हे मी 21 इंच कसं घेतलं आहे ते सुद्धा मी सांगते, कारण जर तुम्हाला लहान मोठी बॅग शिवायची असेल तर तुम्ही अशी शिवू शकता. हे कटिंग करून झाल्यानंतर मी इथून हे असं जसा शेप दिला आहे तसं हे मी केलं तर हे 21 इंच होतं. म्हणून हा वरचा भाग आपल्याला बनवायचा आहे म्हणून हे 21 इंचाचं घेतलं आहे. 21 इंच बाय 12 इंच. ठीक आहे. त्याच्यानंतर ही 21 इंचाची बाजू आहे. इथे 3 इंच मार्क करायचं आहे. तसंच इथे सुद्धा 3 इंच मार्क करायचं आहे आणि वरच्या बाजूला इथे 2 इंच मार्क करायचं आहे. आणि हा असा एक इथे असे ओळी आखून बॉक्स बनवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर हे मी इथूनच ओळ आखून घेतली आणि इथे वर 2 इंचाचं मार्क आहे. तर इथे एक राऊंड शेप दिला आहे. कोणतीही राऊंड असलेली अशी वस्तू घेऊन त्याने असा हा शेप दिला आहे. त्याच्यानंतर हे कटिंग करायच्या आधी इथे मी क्विल्ट केलेलं नाही आहे, मध्ये फक्त रबर शीट घातली आहे. जर तुम्ही क्विल्ट केलेलं असेल तर साईडने शिवण्याची गरज नाही आहे. पण जर असं क्विल्ट रबर शीट घातलेली असेल तर ह्या मार्किंगच्या एका बाजूला अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि ह्या मार्किंगच्या आतल्या बाजूला सुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे. आणि ही शिलाई ह्या राऊंड शेप आहे त्याच्या अशी बाहेरून एक आणि आतून एक अशी शिलाई करायची आहे. इथे दोन्ही बाजूला शिलाई केलं आहे आणि ते झाल्यानंतर ह्याच सारख्याच मापाचा एक अस्तरचा पीस घ्यायचा आहे आणि तो एकावर एक ठेवून हवा असेल तर टाचण्यासुद्धा लावू शकतो. आणि ह्या दोन्ही शिलाईच्या मधून अस्तर बरोबरच हे कटिंग करायचं आहे. हे असं कट करून घेतलं आहे. त्याच्यानंतर हा एक पीस थोडासा साईडला ठेवूया. हा मधला भाग घ्यायचा आहे. इथून झिप जोडायची. झिपची सरळ बाजू अशी ठेवायची आहे आणि त्याच्यावरच हे अस्तरसुद्धा. हे अस्तर बरोबरच क्लिप लावून घेते अशा गोल इथेपासून इथपर्यंत. इथेही मी इथून इथे एक क्लिप जोडून घेतलेत. मध्ये झिप आहे आणि कॉर्नरला जर आपल्याला ही झिप इझिली टर्न होत नसेल तर इथे छोटे छोटे आपण झिपवर असे कट करू शकतो आणि त्याच्यानंतर हे झिप जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं आहे आणि एवढी झिप एक्स्ट्रा आहे ती आपण नंतर कट करायची आहे दुसरा पीस जोडल्यानंतर. हे असं शिवून घेतलं आहे आणि हे शिवून झाल्यानंतर पिन आपल्याला काढायची आहे आणि इथून हे सरळ बाजूला करायचं आहे. तर ही सरळ बाजूला केल्यानंतर ह्याच्यावर असं टॉप स्टिच करून घ्यायचं आहे इथून इथेपर्यंत. असं हे टॉप स्टिच करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ही झिप आपल्याला सेपरेट करायची आहे आणि हा भाग घ्यायचा आहे. ही झिपची सरळ बाजू आहे, ही सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे. ही सरळ बाजू खालच्या बाजूला ठेवायची,
सरळ बाजू आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आणि इथे हे असं आतमध्ये घालायचं आहे. त्याच्यावर हे अस्तर ठेवून इथून इथे शिवून घ्यायचं. जर ह्या बाजूने शिवणं सोपं जात असेल तर ही झिपची सरळ बाजू अशी आतमध्ये ठेवायची, अशी त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि ही शिवून घ्यायची इथपासून इथेपर्यंत. हे असं शिवून घेतलं. ह्या टाचण्या मी अशाच ठेवल्या होत्या आणि ते झाल्यानंतर ह्या टाचण्या काढायच्या आहेत आणि ही झिप मगाशी हा पार्ट जोडताना एवढी मोठी होती, आता फक्त एवढीच राहिली आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा अस्तर आपल्याला असं आतमध्ये घ्यायचं आहे असं, आणि इथे सुद्धा टॉप स्टिच करून घ्यायचं आहे आतल्या बाजूला. हे पूर्ण असं अस्तर आतमध्ये घ्यायचं आणि इथे टॉप स्टिच करायचं आणि त्याच्याचबरोबर हे अस्तर इथून इथे आतमध्ये शिवून घ्यायचं आहे कॉर्नरला. इथेपर्यंत झाल्यानंतर हे असं अस्तर जोडून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हा भाग असा ठेवायचा आहे आणि हा मधला भाग असा ठेवायचा आहे असा. इथे रनर घालताना एक्स्ट्रा झिप दोन्ही बाजूने कट करून घ्यायची. एका लेवलमध्ये झिप ठेवायची आहे आणि ह्या दोन्ही बाजू अशा येतील अशा, आणि इथे दोन्ही बाजूला सारखंच अंतर ठेवायचं. इथे हा रनर असा घालायचा आहे आणि हा थोडासा खाली आल्यावर एवढा 1 इंचापर्यंत, नंतर ही बाजूसुद्धा अशी आतमध्ये घालायची. ओके, आणि हे झाल्यानंतर ह्या रनर इथेपर्यंत घेऊन यायचा आणि हे बघायचं आहे की हे अंतर आणि हे अंतर सारखंच आहे का. आता दोन्ही 1-1 इंचाचं इथे एक्स्ट्रा आहे. त्याच्यानंतर हा दुसरा रनर इथून घालायचा. हा इथे पर्यंत आल्यानंतर ही रनरची दुसरी बाजूसुद्धा आतमध्ये घालायची. हे असे दोन्ही रनर घालून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथून 11 इंचाचं मार्क करायचं आहे. 11 इंच, 11 इंच मार्क. तसंच इथून सुद्धा 11 इंचाचं मार्क करायचं आहे आणि हे मार्क इथे एका लेवलला हे कट होतं आणि ते झाल्यानंतर हे कट करून झाल्यानंतर हा भाग असा इथून शिवून घ्यायचा. इथे असं शिवून हा पीस तयार करून झाला आहे. आता आपल्याला साईडचे 2 पार्ट्स बनवायचे आहेत आणि त्याच्यासाठी मी हे 2 क्विल्ट केलेले पीस घेतले. त्याच्या मागे सुद्धा रबर शीट जोडली आहे आणि त्याचं माप आहे 11 इंच आणि त्याची उंची आहे 12 इंच. 12 इंच त्याची उंची आहे आणि त्याला वरच्या बाजूने 2 इंच मार्क करायचं आहे. हा एक पीस आपण घेऊया, एक पॉकेट बनवूया आधी. आणि ह्या 2 झिपर घेतल्यात, त्याचंसुद्धा माप 11 इंच आहे. 11 इंचाच्या ह्या 2 झिपर आहेत, त्याच्यातली एक झिप घेऊया आणि हे 4 अस्तरचे पीसेस घेतलेत जे 11 इंच बाय 12 इंचाचे आहेत. 4 पीसेस आहेत, त्याच्यातले 2 पीस आपल्याला हे पॉकेट बनवण्यासाठी लागणार आहे आणि 2 पीस आपल्याला हे पॉकेट बनवण्यासाठी लागणार आहेत. इथे 2 इंचाचं जे मार्क केलं आहे त्या मार्कच्या मागेच इथे हा अस्तरचा पीस ठेवायचा आहे आणि हे 2 इंचाचं मार्कवर कट करून घ्यायचं आहे. हे कटिंग करून झाल्यानंतर एक पीस घेऊन झिपची सरळ बाजू ह्याच्यावर ठेवायची आणि मागच्या बाजूला हा अस्तरचा पीस शिवून घ्यायचं. हे शिवून झाल्यानंतर हा अस्तरचा पीस आतल्या बाजूला करून इथे टॉप स्टिच करायचं आहे. इथे टॉप स्टिच करायचं आहे. इथे हे टॉप स्टिच करून झाल्यानंतर ही आतली बाजू अशी दिसेल
त्याच्यानंतर हा कट केलेला भाग असा ठेवायचा आणि त्याच्यामागे हे अस्तरचा पीस शिवून झाल्यानंतर हे वरच्या बाजूला करून असंच टॉप स्टिच करून घ्यायचं। इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर एक रनर घालायचा आहे, हे असं मागच्या बाजूला दिसेल। त्याच्यानंतर हा दुसरा अस्तरचा पीस घेऊन त्याच्या मागे ठेवायचा आणि चारही बाजूने शिवून घ्यायचं। असे हे दोन्ही साईडचे पार्ट्स बनवून घेतलेत, साईडचे पॉकेट्स। नंतर आपल्याला हा बेस बनवून घ्यायचा आहे आणि ह्याचं माप आहे 20 इंच बाय 11 इंच। 20 बाय 11चा हा बेस बनवला आहे आणि त्याच्या आतमध्ये रबर शीट आणि हे अस्तर एकत्रच चारही बाजूने जोडून घेतलं आहे। त्याच्यानंतर हा पीस घ्यायचा आहे ज्याच्यावर आपण झीप जोडली होती आणि 2 बेल्ट घ्यायचे आहेत। त्याचं माप आहे 3 इंच आणि हा बेल्ट आहे 1.25 इंचाचा। असे 2 बेल्ट घेतलेत आणि 2 रिंग घेतले आहेत। ह्याच्या साईडला ही 11 इंचाची बाजू आहे, तिथे सेंटरचं फोल्ड करायचं दोन्ही बाजूला आणि ही अशी रिंग आतमध्ये घालायची आणि हा बेल्ट असा जोडायचा आहे सेंटरला, इथे शिवून घ्यायचं। तसंच हा दुसरा बेल्ट इथे जोडायचा असा। इथे हे दोन्ही साईडला हे बेल्ट जोडून घेतलेत आणि त्याच्यानंतर हा पीस घ्यायचा आहे ज्याच्या फ्रंट साईडला आपण पॉकेट बनवलं होतं आणि तिथे हा पीस आता आपल्याला बॅक फिटिंग करायची आहे। सगळे पार्ट्स आपण बनवून घेतलेत। ही बाजू इथे आपण 2 इंचाची गॅप सोडून झीप जोडली होती, ती बाजू अशी जोडायची, अशी इथे हे असं जोडून झाल्यावर त्याच्यावर पायपिंगसुद्धा करायची आहे। इथे ही शिलाई करून झाल्यावर त्याच्यावर पायपिंग केली आहे आणि ही पायपिंग झाल्यानंतर हा जो झीपचा पार्ट आहे त्याच्या ह्या दुसऱ्या बाजूला, एका बाजूला आपण ही फ्रंट साईड जोडली आणि ह्या मागच्या बाजूला हा मागचा पार्ट इथे जोडायचा आहे असा, आणि तो जोडून झाल्यानंतर त्याच्यावर पायपिंग करायची आहे। ह्या अशा दोन्ही साईड जोडून घेतल्या आहेत, मागची बाजू आणि पुढची बाजू, आणि ते झाल्यानंतर हा बेस आहे तो इथे जोडायचा आहे ह्या बाजूला, आणि जोडून झाल्यानंतर त्याला पायपिंगसुद्धा करायची आहे। असा जोडायचा, इथे पायपिंग करायची, ह्या बाजूने हा असा जोडून घ्यायचा आणि इथे सुद्धा पायपिंग करायची। हे चारही पार्ट्स असे जोडून त्याला पायपिंगसुद्धा करून घेतली। हा बेससुद्धा जोडून झाला आहे आणि त्याच्यानंतर हे साईडचे 2 पार्ट्स घ्यायचे आहेत आणि ते इथे हा झीपचा वरचा भाग आहे, झीप जोडलेला, हा झीपचा भाग वरच्या बाजूला येईल असा ठेवायचा आहे आणि इथे हवा असेल तर आपण टाचणीसुद्धा लावू शकतो। हे असं शिवून त्याच्यावर पायपिंग करून घ्यायची। तसंच हा दुसरा भाग ह्या बाजूला, इथे हे दोन्ही साईड जोडून घेतलेत आणि त्याला पायपिंगसुद्धा केली आहे दोन्ही बाजूने। आता ही पायपिंग करून झाल्यानंतर ही बॅग आतून आपली अशी दिसेल। त्याच्यानंतर इथून ही झीप उघडून बॅग सरळ बाजूला करायची आहे। ही बॅग आता सरळ करून घेतली। सरळ केल्यानंतर ही अशी एवढी मोठी बॅग दिसेल, खूप सुंदर झाली आणि त्याच्यात सामानसुद्धा भरपूर राहील। त्याच्यानंतर आपल्याला हा साईडचा आपण बेल्टसाठी ही जागा ठेवली होती, तिथे आपल्याला बेल्ट बनवायचा आहे आणि हा मी 55 इंचाचा बेल्ट घेतला आहे। हा ॲडजस्टर घ्यायचा आहे, ही सरळ बाजू आहे, ही उलट बाजू आहे। हा असा बेल्ट आतमध्ये घालून एक फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं। हा असा इथे बेल्ट शिवून घेतला आणि हा शिवून झाल्यानंतर हा असाच, ह्याचं जे टोक आहे दुसरं ते इथून आतमध्ये घालायचं आहे, इथून
इथून आतमध्ये घालायचं आणि इथून परत हे बाहेर काढायचं आहे आणि इथून आतमध्ये घालायचं. जे हा बेल्ट लहान मोठा आपण कसाही करू शकतो. त्याच्यानंतर हा एक शोल्डर सपोर्टर घेतला आहे. हा बाजारात तयार मिळतो आणि असा तुम्ही फॅब्रिकचा सुद्धा बनवू शकता. त्याच्यानंतर ही बाजू अशी इथे एक सोडून एक आतमध्ये घालायची आहे. हा असा बेल्ट आतमध्ये घातल्यानंतर हा शोल्डर सपोर्टर ह्या दुसऱ्या बाजूला यायचं आणि हा बेल्ट असा आहे. ह्याच्या बाहेरच्या बाजूने हा बेल्ट असा आतमध्ये घालायचा, एक फोल्ड करायचा आणि इथे शिवून घ्यायचा. म्हणजे हा असा बेल्ट दिसेल. इथे शिवून घ्यायचं. ही अशी बॅग आपली पूर्ण झाली आहे. आता हा बेल्ट हवा तसा लहान मोठा करू शकतो. त्याच्यानंतर आतल्या बाजूला ही एवढी मोठी जागा आहे, एवढी मोठी, आणि आतमध्ये एक झिपचं पॉकेट आहे. हे इथून बंद करायचं. त्याच्यानंतर इथे फ्रंट साईडला हे एक पॉकेट आणि हे दुसरं पॉकेट. त्याच्यानंतर इथे साईडला एक पॉकेट आहे. तसं इथे सुद्धा साईडला एक पॉकेट आहे. अशी ही बॅग आपली पूर्ण झाली आहे.